आमदार कृष्णा खोपड़े ने कहा है कि अब सिर्फ स्टैंप ड्यूटी भरकर घर नियमित किया जा सकेगा, जिससे भूमाफियाओं की दुकानें बंद होगी। इस निर्णय से 5 लाख लोगों को फायदा होगा। उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की पहल पर 12 जून 2023 को मुंबई में इस विषय पर बैठक हुई थी, जिसमें अपंजीकृत दस्तावेजों को नियमित करने के निर्देश दिए गए थे। एनआईटी में जल्द ही रजिस्ट्री ऑफिस खोला जाएगा, जहां प्लॉट धारकों को लगभग 25,000 रुपए का स्टैंप शुल्क देना होगा। मुख्यमंत्री शिंदे, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी और उप मुख्यमंत्री फडणवीस की भूमिका इस आदेश के कार्यान्वयन में महत्वपूर्ण रही है। नागपूर शहराच्या आउटर भागामध्ये गुंठेवारीच्या अंतर्गत लेआउट मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामध्ये लेआउट धारकांनी आपले लेआउट टाकले आणि लोक आज 40-40, 50-50 वर्षापासून घर बांधून त्या ठिकाणी राहत आहे। लेआउट वाल्यांनी त्यांच्याकडून पूर्ण पैसे घेतले, त्यांच्याकडे प्लॉट धारकाकडे त्यांची रसीद आहे, पासबुकवर त्यांची एंट्री आहे, त्यांच्याकडे कब्जा पत्र आहे, करारनामा आहे। लेकिन प्लॉट धारक जेव्हा जेव्हा त्या लेआउट वाल्याकडे जाते रजिस्ट्री करण्याकरता, तो 2 लाख, 3 लाख, 5 लाखाची मागणी करते आणि हे सगळे प्लॉट धारक बिचारे गोरगरीब आहे, मजदूरी करणारे लोक आहे आणि म्हणून याच्यावर कुठेतरी बंधन आणावं, ज्यांची दुकानदारी बंद करावी। त्या दृष्टिकोनातून शासन स्तरावर मी कंटिन्यू संपर्कात होतो। अनेक बैठकी त्या माध्यमातून झाल्या। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 12/6/2023 रोजी सह्याद्रीमध्ये बैठक घेतली आणि 2010च्या परिपत्रकामध्ये अमेंडमेंट करण्याचे त्यांनी निर्देश दिले आणि विभागाने प्रधान सचिव असीम गुप्ता आणि नागपूर सुधार पन्न्याचे सभापती संजय मीना यांच्या मार्फत ऑनलाईन बैठका, मंत्रालयात बैठका झाल्या आणि त्या माध्यमातून सतत याचा मार्ग कसा निघावा त्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी प्रयत्न त्या ठिकाणी केले। कारण भूखंड माफिया इतके सक्रिय झाले होते, ज्यांचे लेआउट मालक इतके सक्रिय झाले होते का एखाद्याचा प्लॉट अगर तुमचा प्लॉट माझ्या नावाने करायचा असेल तर साधी 2 लाईनच्या लेटर पॅडवर लिहिण्याचे 2-2 लाख रुपये घेत होते। त्या प्लॉट धारकाला अशा प्रकारची वागणूक होती आणि तो रजिस्ट्री करून मागायचा, तर तुमचा प्लॉट आम्हाला देऊन द्या, आम्ही तुमचे पुराणे पैसे आम्ही देऊन देतो, अशा प्रकारची वागणूक त्या ठिकाणी होत होती आणि म्हणून मी यांची टोटली दुकानदारी बंद व्हावी आणि या निवासी धारकांना त्या शासनाच्या माध्यमातून न्याय मिळावा, त्या दृष्टिकोनातून सतत मंत्रालयामध्ये अनेक प्रकारच्या बैठकी झाल्या, अनेक विषयावर चर्चा झाली आणि 4 दिवस अगोदर शासनाने एक आदेश काढून नागपूर सुधार पन्न्याच्या सभापतींनी त्यांना कळवलं आणि त्या माध्यमातून आता जेवढे बी भूखंडधारक असतील नागपूर शहराच्या आसपास आजूबाजूले लगभग हे 5 लाख लोकांना त्याचा फायदा होणार आहे। पूर्व नागपूरमध्ये करीब 2.5 लाख निवासी धारकांना त्याचा फायदा होणार आहे आणि या आदेशामुळे जे रजिस्ट्री करता जे पैसे लागतात, स्टॅम्प ड्युटी लागते, खूप झालं तर 25 ते 30 हजाराच्या वर तर स्टॅम्प ड्युटी लागत नाही। आता ते स्टॅम्प ड्युटी ते एनआयटी मध्ये आता रजिस्ट्री ऑफिस बहुतेक 8-10 दिवसामध्ये उघडणार आहे। रजिस्ट्री ऑफिस उघडल्यानंतर ज्यांचे प्लॉट असेल, ज्यांच्यापाशी जे डॉक्युमेंट असेल आणि सोबत त्यांच्या आधार कार्ड, इलेक्ट्रिक बिल, पाण्याचे बिल, महानगरपालिकेने टॅक्स लावला असेल तर टॅक्सची रसीद, या सगळ्याची नोंद त्या स्टॅम्प पेपरवर होईल आणि त्याची नोंद झाल्यानंतर त्याचे रजिस्ट्रेशन एनआयटी मध्ये होईल, रजिस्ट्री ऑफिस मध्ये होईल आणि त्याच्यानंतर एनआयटी त्यांना डिमांड देईल आणि डिमांडच्या नंतर त्यांना त्या घराच्या मालक याने आरएल लेटर त्या ठिकाणी ते देणार आहे। हा इतका महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक हा निर्णय आहे,
बहुतेक महाराष्ट्रामध्ये हा पहिला असा निर्णय असेल की जे अनथराईज लेआउटवाल्यांना राहत देण्याचं काम महाराष्ट्र सरकारच्या वतीने या ठिकाणी झालेलं आहे. आणि म्हणून लोकांमध्ये हर्ष आहे, परंतु ह्या भूखंड माफियाची लेआउट धारकाची जी मनमानी होती, जी लूटमारी चालू होती, याच्यावर या माध्यमातून कुठंतरी ब्रेक लागला. आणि म्हणून माझी सगळ्या प्लॉट धारकांना माझी विनंती आहे का आपल्यापाशी असलेले सगळे डॉक्युमेंट आता 10-12 दिवसामध्ये रजिस्ट्री ऑफिस हे NIT ऑफिसमध्ये उघडणार आहे आणि त्या माध्यमातून सगळे डॉक्युमेंट त्या ठिकाणी आपण स्टॅम्प ड्युटी जे काही 500-1000 फुटाचे जे प्लॉट असेल त्याच्यावर जे काही स्टॅम्प ड्युटी लागेल त्याच्यावर आपली पूर्ण ऑफ द रेकॉर्ड त्याची नोंद त्या ठिकाणी करावी आणि नागपूर सुधार पन्न्यात तुमचे घर त्या ठिकाणी नियमितीकरण करणार आहे. काही अडचण त्याच्यामध्ये येत असेल, काही प्रॉब्लेम त्याच्यामध्ये तुम्हाला येत असेल तर डायरेक्ट थेट त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा. मी निश्चित स्वरूपात, कारण शासनाच्या GR हा गुंठेवारी अंतर्गत कट ऑफ डेट त्यांनी 2020 टाकली आहे. 31/12/2020 एक कट ऑफ डेट टाकली आहे आणि या कट ऑफ डेटच्या अंतर्गत जेवढे बी काही प्लॉट धारक असतील, कारण या सगळ्यांनी गुंठेवारीच्या अंतर्गत 3000 रुपये NIT मध्ये जमा केलेले आहे आणि म्हणून हे नियमितीकरणास हे सगळे लोक पात्र आहे आणि या माध्यमातून या आदेशामधून त्यांना फार मोठी राहत आणि हा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी घेतलाय. आणि म्हणून या कामामध्ये सतत फडणवीस साहेबांनी अनेक बैठकी घेतल्या आणि त्या माध्यमातून त्यांनी फार मोठं याच्यामध्ये योगदान कोणाचं असेल तर ते फडणवीस साहेबांचे आहे. नागपूर शहरामध्ये जन्माष्टमी फार धूमधामनं नागपूर शहराचे सगळे नागरिक बनवतात आणि त्या माध्यमातून अनेक कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा मोठ्या प्रमाणात होतं. आणि म्हणून आजच्या या जन्माष्टमीच्या निमित्ताने मी नागपूर शहर आणि पूर्व नागपूरच्या जनतेला लाख लाख शुभेच्छा देतो. आपण हा उत्सव चांगल्या उत्साहाने आपण त्या ठिकाणी करावा अशा प्रकारची विनंती करतो. धन्यवाद.